हाय, वेलकम टू माय चॅनल CA विनोद चिकणे. आज आपण आधार कार्ड पॅन कार्ड लिंक संदर्भात बघणार आहोत. आज आपण ही व्हिडिओ का बनवतोय ना याबद्दल पहिलं समजून घेऊया. म्हणजे आज जानेवारी आला 2026, 2025 डिसेंबर गेला, तर आता व्हिडिओ आपण का बनवतोय त्याचं कारण सांगतो. मग त्यासाठी आपण मनी कंट्रोलच्या साईटवर जाऊ. मनी कंट्रोलच्या साईटवर जे येते एक न्यूज आली, आधार कार्ड पॅन कार्ड लिंक डेडलाईन ऑन डिसेंबर 31, ₹1000 पेनल्टी, व्हॉट यू मस्ट डू नाव. म्हणजे काय त्यांना सांगायचं थोडक्यात की आधार कार्ड पॅन कार्डची लिंक करण्याची जी ड्यू डेट होती ती 31 डिसेंबर होती, आणि जर 31 डिसेंबरला जर पॅन कार्ड आधार कार्ड लिंक नाही केले किंवा त्या अगोदर जर तुम्ही केले नसतील तर तुमचं पॅन कार्ड इनऑपरेटिव्ह होणार. आणि जर पॅन कार्ड इनऑपरेटिव्ह झालं तर आपल्याला काही कॉन्सिक्वेन्सेस फेस करावं लागेल. ते पहिलं बघूया. त्यासाठी मी ते NSDच्या साईटवर जाऊ आणि पूर्ण आपल्याला गव्हर्नमेंटनी पूर्ण डिटेल दिलेली आहे, की स्टेप्स पण दिलेले आहेत आणि डिटेल पण दिलेली आहे की जर पॅन कार्ड इनऑपरेटिव्ह झालं तर काय होऊ शकतं, किंवा आधार कार्ड पॅन कार्ड लिंक नाही केलं तर कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत ते. व्हॉट विल हॅपन इफ यू डोंट लिंक युअर पॅन विथ आधार. तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड तुम्ही जर लिंक नाही केलं तर तुमचं पॅन कार्ड इनऑपरेटिव्ह होणार. पॅन कार्ड इनऑपरेटिव्ह झालं तर तुम्ही कोणतेही ट्रान्झॅक्शन करू शकणार नाही पॅन कार्डवरती. त्यानंतर हायर TDS TCS डिडक्शन. म्हणजे सपोज जर तुम्ही एखादी एक्सपेन्सेस करताय किंवा म्हणजे तुम्ही खर्च करताय आणि त्या खर्चावर तुमचा TDS कट होत असेल तर नॉर्मल TDS रेटपेक्षा तुम्हाला हायर TDS डिडक्शन होणार, ऑलमोस्ट 20%. त्यानंतर डिसरप्टेड फॉर्म सबमिशन. म्हणजे तुम्ही पॅन कार्ड रिलेटेड जे काही फॉर्म सबमिट करायचे असेल, एक्झाम्पल फॉर्म 15G किंवा 15H जो तुम्ही बँकेत TDS साठी जमा करता तो पण तुम्ही करू नाही शकणार, किंवा असे वेगवेगळे इन्कम टॅक्सच्या पोर्टलचे जे काही फॉर्म जमा करायचे असतील सबमिट करायचे असतील ते आपण नाही करू शकणार. त्यानंतर KYC आणि सर्व्हिस रिस्ट्रिक्शन. KYC मध्ये पॅन कार्ड वापरताना तुम्हाला इनऑपरेटिव्ह दिसेल किंवा आधार कार्ड पॅन कार्ड लिंक नाही असं कुठेतरी ऑप्शन दिसेल, ज्यामुळे तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड व्हॅलिड नाही पकडलं जाणार. त्यानंतर कंप्लायन्स पेनल्टी. म्हणजे तेच इन शॉर्ट, समजा जर आपण कुठे जे आपल्याला कंप्लायन्स करायचे ते केलेच नाहीत कारण पॅन कार्ड इनऑपरेटिव्ह आहे तर मग पेनल्टी लागणार. नॉन प्रोसेसिंग ऑफ रिफंड. हे इन्कम टॅक्स ज्यांना रिफंड येतो त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण जर पॅन कार्ड आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचा रिफंड येणार नाही. म्हणजे तुम्ही रिटर्न फाईल केल्यानंतर सपोज ॲक्नॉलेज बँकेला पाठवलं पण असेल किंवा बँकिंगने प्रोसेस केला असेल पण आणि तुमचा रिफंड आलाच नाही आतापर्यंत, तर रिटर्न तर प्रोसेस झाला पण आधार कार्ड पॅन कार्ड लिंक नसल्यामुळे जर त्यांचा रिफंड 31 डिसेंबरच्या अगोदर नाही आला त्यांचा नंतर पण येणार नाही, जोपर्यंत तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करत नाही तोपर्यंत. तर मग आपण आता आधार कार्ड पॅन कार्ड लिंक कसं करायचं हे पाहूया. लोडिंग होत आहे, थोडा वेळ लागेल. येस, इथे पॅन नंबर टाकायचा आहे. मी अगोदर तिकडे कॉपी करून ठेवलेला आहे आपल्या सोयीसाठी, वेळ वाचावा म्हणून टाईप करून ठेवलेला आहे, तोच कॉपी करून घेतो आणि पॅन नंबर आधार नंबर टाकायचा आहे. आधार आणि पॅन नंबर टाकल्यानंतर स्टेटस लिंक केलं असेल तर पॅन नॉट लिंक विथ आधार ते लिंक दिलेली आहे आणि इथे सांगितलं की तुमचं पॅन कार्ड आधार कार्डला लिंक नाही आहे. मग इथे लिंकवरती क्लिक करून आपल्याला आधार कार्डला लिंकला जायचं आहे, किंवा होम पेजवरती लिंक आधारचा ऑप्शन होता तिथून गेलं तरी चालेल. लोड होतं, थोडं थांबूया. हां, आल्यानंतर इथे तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार नंबर टाकायचा. आधार नंबर मी अगोदर कॉपी केलेला होता तो टाकतो. पॅन नंबर कॉपी करून इथे टाकला आणि इथे व्हॅलिडेट करायचा. व्हॅलिडेट केल्यानंतर इथे मी एक चलान भरलंय, ते चलन डिस्प्ले होईल. आता मी कालच हे चलन भरून ठेवलं होतं म्हणून हे आता अगोदरच येतंय. जर आलं नसेल तर आपल्याला चलन भरावं लागतं. तर एक काम करूया, पहिलं आपण ते चलन कसं भरायचं हे बघून घेऊया. लिंक करताना इथे ई पेमेंटला येतं, तर ई पेमेंटला इथे ई पे टॅक्स ऑप्शन आहे. ई पे टॅक्स ऑप्शनला जाऊन पॅन नंबर टाकायचा. पॅन नंबर टाकल्यानंतर एकदा करूनच दाखवतो. पॅन नंबर टाकायचा. पॅन नंबर टाकल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा. इकडे मोबाईल नंबर इथे कोणताही टाकला तरी चालेल. आपला मोबाईल नंबर काय आधार कार्डला लिंक असावा तसा का नाही, हा फक्त OTP साठी लागणार आहे. हा, इथून केल्यानंतर OTP येईल आपल्याला. मी माझ्या मोबाईलवर OTP आल्यावर टाकून घेतो इकडे.
OTP टाकल्यानंतर माझं नाव दिसेल, इकडे नाव दिसलं, ओके करा, कंटिन्यू. आणि इकडे मेजर हेडमध्ये इन्कम टॅक्स सिलेक्ट करायचं आहे आणि असेसमेंट इयर 26-27, अदर रिसिप्ट, मायनर हेडमध्ये अदर रिसिप्ट सिलेक्ट करायचं. आणि इथे खाली नंतर ऑप्शनचे टाईप येतात, त्याच्यानंतर सब टाईपमध्ये इथे फीज फॉर डिले इन लिंकिंग पॅन विथ आधार कंटिन्यू करायचं आणि इकडे पेमेंट 1000 रुपये येईल. कंटिन्यू करून पुढे आपल्या नेट बँकिंगच्या साईटला घेऊन जाईल, तिथून पेमेंट करायचं आहे. समजलं पेमेंट कसं करायचं? पेमेंट झाल्यानंतर लगेचच रिफ्लेक्ट होईल असं नाही, त्याला थोडा वेळ लागतो. मग वेळ लागल्यानंतर आता मी हे काल पेमेंट केलं होतं म्हणून आज रिफ्लेक्ट होत आहे माझ्याकडे. आता रिफ्लेक्ट होतं, मी आता लिंक करायला जातो. पॅन नंबर कॉपी केला. इन्कम टॅक्सची साईट थोडी स्लो चालते, आपल्याला थोडं स्लोली काम करावं लागेल. इकडून आधार नंबर कॉपी करून घेतो आणि लिंक करूया. लिंक केल्यानंतर जर तुमचं पेमेंट झालेलं असेल तर पेमेंट झाल्यानंतर इथे पेमेंटची डिटेल येईल, तर तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर इथे नेम ॲज पर आधार टाकायचं, ते पण मी अगोदरच टाईप करून घेतलं आहे. अगर नेम ॲज पर आधार टाकलं. मोबाईल नंबर, इथे पण मोबाईल नंबर आधारला लिंक असावा असं गरजेचं नाही, फक्त आपल्याला लिंक करायचं आणि इकडे दोन्ही क्लिक करायचे आणि लिंक करायचं आहे. OTP येईल, OTP टाकून घ्या. मला OTP नाही आला अजून, आला 7:26 916937. ठीक आहे, OTP टाकला. OTP टाकल्यानंतर इथे युअर आधार पॅन लिंकिंग रिक्वेस्ट हॅज बीन रिसिव्ड अँड सेंड फॉर व्हॅलिडेशन. In case required, please check the status after 48 hours by clicking on link Aadhaar status. तेच मी मागाशी सांगितलं ते की क्विक लिंक्समध्ये जाऊन लिंक आधार स्टेटस चेक करायचं की 48 तासामध्ये झाले की नाही झाले ते. आता आपली झालेले म्हणजे आपण रिक्वेस्ट टाकून झालेली 48 तासामध्ये आपण चेक करूया. दुसरा ऑप्शन आहे इथे लॉग इनचा ऑप्शन आहे. लॉग इन करून पण आपण आपल्या प्रोफाईलमध्ये जाऊन चेक करू शकतो. जर तुम्ही प्रोफाईल बनवलेलीच नसेल किंवा तुम्ही कधी रिटर्न फायलिंग करत नसाल आणि तुमचे पॅन कार्ड इनऑपरेटिव्ह झाले असेल आणि लिंक करायचे असेल तर तुम्ही बाहेरही करू शकता. समजलं? एक शॉर्ट व्हिडिओ इन्कम पॅन कार्ड आधार कार्ड लिंकसाठी. आणि तुम्ही जर पॅन कार्ड इनऑपरेटिव्ह झाले असेल तर घाबरून जायची गरज नाही. ही व्हिडिओ पाहिली असेल तर तुम्हाला समजलं असेल तसे लिंक करून घ्या. फक्त 1000 रुपये लेट फीज लागते आणि मग तुमच्या 48 तासामध्ये पॅन कार्ड ऑपरेटिव्ह होतं. असेच तुम्हाला अजून व्हिडिओ कोणत्या एखाद्या टॉपिकवरती हवे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये रिक्वेस्ट करा, मी तुम्हाला त्या टॉपिकवर व्हिडिओ अवेलेबल करून देईन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.